आणलास? अगं होतात मध्ये. तू ना अगं मस्करी करते. दे. काय करतोय? अगं काय करतोय म्हणजे माझ्या बायकोचा हात पकडतोय. हात सोड माझा. सोडण्यासाठी तेवढीच पकडलाय. अरे काय झालं तुला? ये आत येऊन सांगतो. आतमध्ये येऊन काय केलं? माझ्या पाठीला सापडला. मी येऊ. अगं बाया, आलेली लाईट आली. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करू. एकदम कडक नाट्य संस्था सविनय सादर करीत आहोत एकांकिका. बोलली होती ना तुला हात सोडायला. सॉरी 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 सॉरी. आणि काय रे, दरवाजा लावायला काय होतं तुला? सॉरी विसरलो. विसरलो. एक दिवशी ना तुझं विसरणच मागात पडणार आहे. एवढं वाटतं ना मग तू उठून लावायचा दरवाजा. झालं, आलं माझ्यावरच. सोहम, तुझं हे नेहमीच झालंय. आणि काय रे, कोणती घाणेरडी सवय लागले संध्याकाळी यायचं आणि आंघोळ करायची? मग काय करू, सकाळी उशीर होतो माझा. होतो ना, मग त्यासाठी रात्री लवकर झोपावं माणसाने. मेली ती तुझ्या कामावरची माणसं. तुझ्या हातातून सामान कसं घेतात काय नाही. एक दिवशी ना तुझ्या दुकानातच येऊन सांगणार आहे, ये इंसान आंघोळ कर की नाही जाता. ठीक आहे, माझ्या अंगाचा वास घ्यायला येतात का? तुझ्या अंगाचा वास घेतला ना तर मरतील बिचारे सगळे. तू आहेस ना जिवंत? मी आहे ना म्हणूनच चाललंय तुझं. दुसरी कोणी असती ना मग दाखवलं असतं तिने. दुसऱ्यांचं राहू दे. आता कोण आलेलं? कोण असणार आहे? असतील त्या शिंदे वहिनी. शिंदे वहिनी? खायला ती बाई आता गावभर बोबडा करेल. हो ना, मला तर त्यांची भीतीच वाटते. तिला काय घाबरायचं. बरं ते सगळं सोड. मसवी गरमागरम चहा बन. तुला हवा असेल ना तर तुझा तू कर. मीच चालले. अगं आता कुठे चाललेस? रद्दी विकायला. अगं का? अरे माझ्या सोन्या, आपलं लग्न झालं होतं बघ, त्याचं सर्टिफिकेट असंच पडून होतं ना. म्हटलं विकून येते, तेवढे 4 पैसे येतील. अच्छा, मग आपल्या लग्नाची पत्रिका घेतलीस का? ती पण घेऊन जा, नाही 2 पैसे जास्त मिळतील ना. जोक मारते. चहा बनव. जाते मी. अगं आणि हो हे लावतो, दरवाजा लावतो, कळलं मला. आत्ता लावू नकोस. का? बत्तीचा टाइम आहे. लक्ष्मी येईल घरात. या माणसाला ना सगळं करायची सवय ना. काय डेंजर बाईक आहे माझी. एक दिवस रागाच्या भरात मला पण विकून टाक, असं सांगता येत नाही. ठीक आहे रद्दी. रुपाली, अगं झाल विसरले वाटतं. पुस्तक या रुपालीला ना 1000 वेळा सांगतो, पुस्तकं वाचायची नसतात तर ठेवते कशाला काय कळत नाही. एक आहे आम्ही सारे खवय. गेल्या टायमाला बदामाचा शिरा बनवायला सांगितला, त्यात बदामच नव्हते आणि आम्ही सारे खवय. एक आहे आंधळा मारतोय डोळा. रुपाली रुपाली काय काय वाचत बसेल ना, काय नेम नाही तिचा. आता हे काय माझी बकेट लिस्ट रुपाली, हे आणखीन काहीतरी नवीन. माझी बकेट लिस्ट रुपाली मोरे. तिचं नाव आहे. आलो. तू एक बरोबर 7च्या टोक्याला आजार असतेस. तुझी काय खाली हो देतोय देतोय देतोय. हा येतोय. ये ये. हा का का का
वहिनी तुम्ही आहेत या ना या. येते काय काम काढलाय? तुम्हालाच बघा आले होते. हा म्हणजे ते बीसीचे पैसे घ्यायला आले होते. हा हा रुपाली बोलली होती मला. एकच मिनिट हे पटकन आवरतो ना. काय हो भाऊजी, हा काय पसारा काढून ठेवलाय संध्याकाळच्या वेळेला? अहो वहिनी मी नाही, ही रुपाली रद्दी विकायला गेली आणि अर्धी रद्दी इथेच विसरून गेली. तिला पण एक काय बोलायचं काय कळत नाही. या हिथं पण तेच का? हिथं ती रुपाली आणि तिकडं माझा नवरा. अहो एक काम सांगितलं की नाही 100 काम वाढवून ठेवतो बघा. हा तर तुम्हाला सांगते बघा, त्या दिवशी मी त्यांना सांगितलं मला तेवढा वरचा पिठाचा डबा काढून द्या, तर खालीच आमची म्हातारी बसली होती. आता तिला सांगायचं आहे सर म्हणून कशाचं काय गेलं की शांतपणा करत. अहो का पिठाचा डबा पडला की म्हातारीच्या अंगावर. तुम्हाला सांगते भाऊजी, आवाजी म्हातारी आमची म्हातारी मोठी सतत काढरी आणि काय झालं माहिती? आईला केवढं लिहिलंय हिने आणि हिने माझ्यापासून लपवून ठेवलं. असं का? असं झालं बघा. वरनं माझ्या नवऱ्यानं मलाच दिली एक ठेवून. माझी लेकरं सारखीच आहे. माझंच काय घेऊन बसल्या. भाऊजी भाऊजी व्हायला जागा की झोपलं ती बी कळत नाही. भाऊजी ओ भाऊजी, हा वहिनी. अहो काय झालं? कुठं हरवलं? नाही नाही काय नाही काय काय नाही. काय करायला पोहतोय? माझ्यापासून दाखव बघू काहीतरी आहे. हा अहो वहिनी कोणाला सांगणार नाही ना. काय करता? मी कशाला मारायला कोणाला सांगायला जात्या? मी काही चोमडी बाई नाहीये. ते माहितीये मला. आहे ना, मग दाखवा बघू. अहो काय नाही वहिनी, ते रुपालीने ना बघितली. बकेट! अरे देवा, त्यासाठी काढला एवढा पसारा रुपालीने. रुपालीने सांगितलं नाही मला प्रतिदिवस सुद्धा बकेट मिळते ती. अहो माझ्या घरी तर किती रात्री पडली होती. येऊ जाता रुपालीला बरोबरच करते की नाही. अहो बकेट लिस्ट बोललो. अच्छा बकेट लिस्ट वय. अहो वहिनी बकेट लिस्ट. हा रुपालीने ना या तिच्या इच्छा लिहून ठेवल्या. अरे देवा. भाऊजी, हा? अहो रुपाली आत्महत्या तर करायचा विचार नाही करत हो ना. वहिनी, तिने काय तिची शेवटची इच्छा नाही लिहिली. तिला ज्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत ना त्या तिने यात लिहून ठेवल्या. असं वय. बघू बघू. काय भाऊजी मस्करी करताय बाई माझी. हे तर आठवणीचं पुस्तक आहे. अहो वहिनी, रांगोळीचं पुस्तक नाही ते. आमच्या तसंच लिहितात. अच्छा, असेल काहीतरी तुमचं, मला काय कळतं या. वहिनी रुपालीने एवढं सगळं लिहिलं पण मला सांगितलं का नाही हो? भाऊजी अहो बाई की नाही अशीच असती बघा. तिच्या मनातलं नाही पटकन कोणाला काय सांगत. हा पण सांगितलं नाही तर कळणार कसं? जरी तिने सांगितलं असतं तुम्ही ते काय केलं असतं वे. तिथं लग्नानंतर नवरे बायकोलाच विसरून जातात आणि तुम्ही इच्छांचं काय घेऊन बसलात. बरोबर बोलला तुम्ही वहिनी. आहे ना. वहिनी माझा जन्म झाला ना तेव्हाच माझ्या आई वडिलांनी मला टाकून दिलं. कारण माझ्या नशिबाला हा आंधळेपणा आला होता. वहिनी मी लहान होतो ना तेव्हाच ठरवलं होतं मोठं होऊन एक सर्वसामान्य आयुष्य जगायचं. माझं पण एक कुटुंब असेल, खूप शिकायचं. हा आणि मग ना मी कॉलेजला गेलो आणि तिकडे मला रुपाली भेटली. मला रुपाली लय आवडायची. आमच्यात मैत्री झाली आणि मग हळूहळू आम्ही एक दुसऱ्याच्या प्रेमात पडलो. वहिनी तुम्हाला सांगतो, लग्न अगोदर ना आम्ही खूप काय काय करायचं ठरवलं होतं. पण लग्न झालं आणि संसार करायच्या नादात एकमेकांना वेळच द्यायचा राहून गेला.
चला आज मला कळते रुपालीला माझी किती गरज आहे. बरोबर बोला तुम्ही वहिनी. अहो, भाऊजी तुम्ही तर लयच सेंटी झाला तो. काय नाही बघा, आपली रुपाली की नाही समजूतदार आहे, गेल तुम्हाला समजून. ते आहे जो समजूतदार. माझं काय आता तुमचं काय म्हणजे लिहिलंय ना तिने तिच्या इच्छा, मग करा की पूर्ण. आणि बायकोची इच्छा नवरा नाही पूर्ण करणार तर अजून कोण करणार? आता बाकीच्या नवऱ्यांना नाही कळत, तुम्हाला कळतंय ना, तुम्ही करा. अहो रुपालीला लय आवडेल बघा. बरं मी येते, ते बिशीचे पैसे रुपालीकडूनच घे ना. अरे देवा, आले आले. भाऊजी एक टमाटे घेते. हा वहिनी. एकच घेतलंय हा का? बरोबर बोलल्या वहिनी. बायकोच्या इच्छा नवराच पूर्ण करतो आणि रुपालीच्या इच्छा मीच पूर्ण करणार. हो, रुपालीच्या इच्छा मीच पूर्ण करणार. मला candlelight dinner करायचं. लेखक भावेश सुरेश आंबडसकर, दिग्दर्शक प्रणय निशिकांत गायकवाड, पार्श्वसंगीत अनिकेश शर्मा, प्रकाश योजना साई शिरसेकर, नैपथ्य जुईली आणि टीम, रंगभूषा आणि वेशभूषा रुपाली आणि वैष्णवी. सविने सादर करीत आहोत एकांकिका बकेटली. सगळी तयारी करून झाले, आता फक्त रुपाली यायची देरी आहे. घ्या, काय बोलायचंय या सोहमला? अजून दरवाजा उघडा. माझी बायको आली, माझी बायको आली. ए रुपाली, रुपाली बस 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 बस. हा. ए रुपाली, मी ना आपल्यासाठी बाहेरून जेवण मागवले. काय? हा. अरे सोहम, तुला काय कळतं की नाही रे? हा, कळतं की नाही? आता भाजीचं काय करू? काय करू भाजीचं? म्हणजे आता भाजी पण वाया, पैसे पण वाया, सगळंच वाया. तू नुसतं दुसऱ्यांना ज्ञान दे. काय तर आपण जराशी सैनिक करूया. नाही मग हा तू चाललायस? मी आणि तुझ्यावर राहतोच रे. माझ्या गोड बायकोवर राहतोच रे. राहू दे. अग ते सगळं सोड, मेन सरप्राईज सांगायचंच राहून गेलं. काय? इकडे इकडे इकडे. मी ना आपल्यासाठी कॅन्डल लाईट डिनर अरेंज केलाय. सोहम हा? राहू दे. हा? अगं खरंच. गप रे, जाऊ दे मला. अगं कुठे चाललेस? तुझी शपथ बस. ए बाबा, मला इतक्या लवकर मरायचं नाही. अगं तुला खोटं वाटतंय? खोटं वाटतंय? मग काय? हा. हाय सोहम, काय कर? ऐकी नाही, ऐकी नाही. सोहम, म्हणजे खरंच केलंस तू सगळं? ते काय? कसं वाटलं सरप्राईज? मस्त मस्त. हा? त्यांना जायचं ना? अचानक अचानक कुठे? हा, मूड मूड झाला. तुमचे 500 रुपये. आणि काय ग, तुझ्यासाठी मी नाही करणार तर कोण करणार? हा? वहिनी, काय झालं? हा? मग कसं असतो? थांबा.
हसली तू मला सांगना शब्दना बोलले बोल के उसासे मोक्या भावना काहे होते असे आज माझ्या मनात नाहीतर काय आणि मग असं खाली काय बसलाय घाबरले ना मी या, गरम. परत भेट. का मला प्रपोज करायचंय कोणाला माझ्या बायकोला. हा कोण आहे ती टावळी हायला मीच आहे की ए रुपाली हा? आय प्रेम यू. सोम हे मी स्वप्नात तर नाहीये ए, ना नाही, नाही, नाही. माझे वीर आहे प्रेमी ए, हा? तू काय वाचलंयस काय हा? सोम नाही. खरं बोला नाही. त्या दिवशी माझी डायरी पडली त्यातून तू काहीतरी वाचलंयस ना रुपाली. सोम अगं ते सगळं सोड ना माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. सोम हा? आय प्रेमी भेटली ए, रुपाली, डान्स करू. पाहिले मी तुला आज माझ्या ए सोम बाबा आता तरी आंघोळ करून घे सकाळपासून उठून काय करतोय हा, झालं ए रुपाली इकडे इकडे हा, अगं, लवकर, आली, लवकर. आली, आली. अगं, कुठे आहेस? ये ना. हा हे घे काय आहे पोर्ट्रेट. कोणाचं अगं तुझं. माझं हा. अरे देवा हे काय चालू माझ्या आयुष्यात मला सगळंच कसं कळतंय ए, रुपाली हा? कोणाशी बोलते? नाही नाही करूच नाही तू दाखव दाखव हा. हा? रुपाली हा? हे बघ हे हा? हे ना हा? तुझे डोळे. माझे डोळे हा. कसे दिसतात रे माझे डोळे हा? समुद्रासारखे. हा समुद्र कसा खोल अथांग असतो स्वतःकडे ओढून घेणार जसे तुझे डोळे मला स्वतःकडे ओढून घेतात. हा? हा? आणि आणि माझे ओठ हा हे बघ हा हे तुझे ओठ मधासारखे. अगं तुझ्या ओठांमधून निघालेला प्रत्येक शब्द मला ऐकायला गोड वाटतो. हा? हा खरं हा आयुष्यपत खरंच गोड वाटतो. हा मग ठीक आहे दाखव दाखव अय्या सोहम हा खरंच एवढी सुंदर दिसते का मी अगं आहेस तू. मी तुला पाहता काय करतोय हो? अहो वहिनी, सोमने माझा पोर्ट्रेट काढलाय. ठीक आहे. अहो, चित्र चित्र. तू आहेस व्हय? हो. सुंदर दिसते ना मी. लय छान दिसते स्वच्छ. वहिनी, तुमचा पण काढायचा का पोर्ट्रेट? हा. अगं नको नको राहू दे मी तुझ्या एवढी सुंदर नाही दिसत. मला की नाही बोबड्याचा अभ्यास घ्यायचा आहे. मी येते. अहो वहिनी, अगं नको राहू. कोणती आहे मी कोणता सोबतीले तुझ्या हे कळेना मला गुंफले का असे तुझ्यात मला शोधता मी मला शोध लागे तुझा. अय्या, सोहम. अजून खूप इच्छा होती. समुद्राला जाण्याची. तुला कसं कळलं? अगं तिथे चाललोय आपण. तू कसला भारी आहेस रे, कसला भारी आहेस. हा? पण माझी इच्छा होती की गाडी माझ्या नवऱ्याने चालवावी. अगं मग काय झालं हे बघ आणलंय ना मी स्टेरिंग. आई शपथ, तू तर लय भारी आहेस, लय भारी आहेस. ये रुपाली हा? कुर्सी की पेटी बांधले तूफान आने वाला है. आता वाढव स्पीड, आता वाढव. हा. हा. ए पी 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 पी.
जायचं का? हा? आम्ही सहज विचारले ग. हा, हा. हे चल, फोटो काढ चालू का? रुपाली हा? रुपाली इकडे इकडे. हा हा ये हात दे हात दे. हा हा वर चढत हळू सावकाश हा सावकाश. हा हा. ए रुपाली हा? डोळे उघड. ए हा? कसं वाटतंय? सोहम, अरे कसलं भारी वाटतंय ते. ए रुपाली हा? मी असं ऐकलंय ना इकडे खूप तारे असतात. खरंच? त्या तारेकडे विश मागितली ना ती पूर्ण होते. ए रुपाली तू मग नाही कधी विश अरे सोहम, मला तुटत्या ताऱ्याची काय गरज? का? माझ्याकडे माझा नवरा आहे ना. दूर होता अशी नजरेच्या जरा शोधून मी तुला गावरा वावरा तू अशी नाही ते जाण आहे मला गुंततो मी तरी पाहुणी का तुला भेटली तू पुन्हा दाटली तूच तू आज माझ्या मनात श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा. आज झालं थांब 2 मिनिटं. आता मी तरी काय करू? ही साडी बघ ना. कुंका मुकुराजा होता महाथोर दयाची पत्नी होती कोण आहे? सुंदर हो, आलो, आलो. नदी किनारी आलो, त्यांनी घातली अहो काय भाऊजी, किती उशीर आमची चाळ खाली गेली तरी तुम्ही अजून घरातच. मी झालेलं आहे. रुपाली बघा ना. नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती अगं रुपाली, हा? व्यापारी साधू किती सुंदर दिसतेस का? हो का वहिनी? साडी पण छान आहे बघ तुझी. थँक्यू हा. आता एवढी तयार झालीच ना. केसात गजरा पण काढ. छान वाटेल बघ. अहो वहिनी, गजरा नाहीये. नाही काय? अगं माझं पण संपलं ना. बरं राहू दे. तू अशी पण सुंदरच दिसतीस बघ. बरं मी जाते खाली, तुम्ही लवकर या. रुपाली, आरती कुंकवाचा कार्यक्रम सुरू झाला, लवकर या खाली. आले आले वहिनी आले. हा आले आले. नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती ए सोहम, एवढी पिन लावून दे रे. जान कन्या ही झाली त्या सुरपवान सोहम, ए सोहम, गेला. ह्याला एक काय काम सांगायचं फायदा नाही. आता असता तर एवढी पिन लावून दिली असती ना, पण नाही, गेला. वहिनी बोलल्या गजरा असता तर छान दिसली असती. द्यायचा ना आणून गजरा. कसलं काय, बायकोची कदरच नाही. त्याची साडी
सोम अरे आता ना आपल्या घरात कोणीतरी आलं होतं तू ना तू खूप जवळ होता माझ्या सोम तो आपल्या दरवाजाला पण धडकला रे सोम सोम मला खूप रुपाली भीती रुपाली वाटते. शांत हो रुपाली शांत हो. सोम कोण असेल रे तू अरे बाबा कुठे होतास? अरे ते जेवणाचं बघत होतो. अरे इथे लय मोठा सीन झाला यार. काल अरे रुपाली रुपाली झालं का? गरमागरम पोहे बनवले तुझ्यासाठी. तयार झाली. चल ये पटकन बाहेर. अगं असं काय बोलतेस? 2-3 दिवस झाले व्यवस्थित खात नाही का? आज खावंच लागेल तुला. अरे आता मला आठवलं त्या दिवशी आपल्या घरात बा आलेला तो त्याच्याकडून ना मला इलायचीचा वास आला होता सोम इलायचीचा वास आला होता रुपाली इकडे इकडे बस इकडे सोम हा कोण असेल रे तो त्याच्याकडून ना मला इलायचीचा वास आला होता रुपाली शांत रुपाली तू अजून त्याच दिवसाचं घेऊन बसलेस. अगं कोणीतरी चुकून आलं असेल घरात. अरे नाही रे सोम कसं कोणी चुकून येईल. रुपाली त्याने तुला काय केलं का? कसं बोलतोयस काय केलं असतं तर? अगं कशाला कोण काय करेल? इतकी वर्ष झाले आपण इकडे राहतो की नाही? हा कधी काय झालंय का? नाही ना. आणि तू कशाला घाबरतेस ग? मी आहे ना. तू एक काम कर पोहे केलेत बघ ते खाऊन घे पटकन. मला पण निघायचं उशीर होतो. सोम कुठे चाललास? कुठे चाललोय म्हणजे काय? दुकानावर. सोम आज नको ना रे जाऊ मला भीती वाटते सोम. रुपाली मी दुकानावर नाही गेलो तर दुकान कोण सांभाळणार? एकटा सांभाळतो की नाही मी? शांत हो. तू खाऊन घे आणि आराम कर. ठीक आहे मी जातो पण. मी बघतो. वहिनी तुम्ही आता रुपालीच्या खांद्यावर हात ठेवलात का? नाही मग आता इथे कोणी उभं होतं का? मला कोणीच नाही दिसलं का? अहो काय नाही काय झालं भाऊजी? नाही काय नाही झालं. रुपाली अगं बघितलं मी कोणी नाही बाहेर. अरे नाही रे सोम खरंच कोणीतरी होतं. रुपाली तू शांत ये इकडे. अहो वहिनी बस वहिनी नाही हो खरंच कोणीतरी होतं. मी खोटं नाही बोलत आहे, वहिनी. रुपाली अगं शांत हो ना. बघितलं ना मी बाहेर जाऊन कोणी नव्हतं. तू हे असे विचार करतेस ना म्हणून तुला भास होतो. अरे माझा भास नाहीये खरंच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. काम कळत नाही. काय हो काय आलं? अहो ते बोलते की तिच्या हातात खांदा कोणी हात ठेवला. कोणी ठेवला? अहो नाही माहित मी तर आता आली.
त्या दिवशी ना मला ना त्याच्याकडून इलायचीचा वास आला होता वहिनी. वहिनी तुम्हाला माहिती आहे का तो कोण असेल? नाही. 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. पवईन दिव्यांग मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. by a 32-year-old. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात काळजाला पेव उठून टाकणाऱ्या एका नराधमाने 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली. नेमकं काय हे सगळं प्रकरण? आपण पोलीस कंप्लेंट करणार यांना आपण रुपाली रुपाली कुठे आहेस? आलोय रुपाली. रुपाली अगं आवाज तरी दे. रुपाली ए रुपाली रुपाली बाळा काही खाल्लंस का? ए रुपाली तुला माहिती आहेस काय झालं? आज ना दुकानात खरंच एक बाई मला बोलली, ओ भाऊ तुम्ही आंघोळ करता की नाही? मला ना खूप हसायला आलं. ए तू नेहमी मला ओरडतेस ना, आंघोळ करून जात जा, आंघोळ करून जात जा. उद्यापासून ना मी आंघोळ करून जातोय. तुझं सगळं ऐक. हे रुपाली ए रुपाली आपण कुठेतरी फिरायला जायचं का? हा ए तुला फिरायला जायला आवडतं ना? हा चल कुठेतरी मस्त उंच ठिकाणी जाऊया. हा चल 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 पटकन रेडिओ. हो ए रुपाली ए नाहीतर आपण एक काम करूया का? हा आपण नाही चाळ सोडून जाऊया. हा तुला इथे भास म्हणजे तुला इथे कोणीतरी त्रास देतं ना, हा आपण ही चाळ सोडून जाऊया. आपण ही चाळ सोडून गेलो तर तुला कोणी त्रासच नाही देणार. हा बरोबर बोललो ना? ए रुपाली रुपाली ए बोल ना रुपाली, अगं बोल ना. ए रुपाली अगं बोल ना रुपाली.
किती दिवस स्वतःला त्रास करून घेणार आहेस का? ए रुपाली, कुठे चाललेस? रुपाली कुठे चाललेस? हे काय विचारतोय? रुपाली, रुपाली कुठे चाललेस? रुपाली अगे काय काय बोलू? सांग ना, काय बोलू? इतके दिवस झाले बोलून सांगते तुला. काय कळतंय तुला? अगं हो रुपाली हो, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला सांगितले तेव्हा तेव्हा खरं खोटं केले की नाही? केले की नाही मी? रुपाली ऐक ना ग माझं. अगं तू विचार करतेस ना म्हणून तुला भास होत आहे. ऐक ना. हा ऐक. हो. माझ्यावर बलात्कार झाल्यावर तुला खरं वाटेल. रुपाली आता खरं जात उठलाय माझा. अगं तुला कळते का तू काय बोलतेस? मला सगळं कळतंय, सगळं कळतंय मला. तुला कळत नाही हे? अरे नवरा आहेस ना माझा. दाखव ना जरा विश्वास, दाखव ना. अरे मला कोणता आजार नाही झालाय. इथे 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 नको नको त्या जागी आपल्या स्पर्श करतो आणि ना पटकन निघून जातो. सोम निघून जातो. तुला तू माझ्या पण हाताला नाही लागत. हा माझ्या पण हाताला नाही लागत. तू माझी मजा घेतोय रे सोम, माझी मजा घेतोय. तू खूप छान आहे. हा तू माझी मजा घेतोय. हा मजा घेतोय. अगं रुपाली, पण कोणी असं का करेल ग? सांग ना, का करेल कोणी असं? तू कोणाचं काय बिघडवलंयस ग? एका 3 वर्षाच्या पोरीने काय बिघडवलं होतं रे कोणाचं? हा झाला ना तिच्यावर बलात्कार, झाला ना. इतर आधी सोहम, मला ना मला माहिती माझ्या सगळ्या इच्छा वाचून तूच त्या पूर्ण केल्यात. माझी ना माझ्या हातात एक शेवटची इच्छा आहे. सो मला दुसरं काहीच नको तुझ्याकडून, काहीच नको. मी तुझ्यासोबत हात जोडते. रुपाली अगं असं का बोलते? वेडी आहेस का तू? मी आहे ना, मी आहे ना. बोल, काय इच्छा आहे तुझी? बोल. मला न्याय हवा. तो कोणी माझ्यासोबत हे सगळं करतोय, मला त्रास देतोय, त्याला शिक्षा झाली पाहिजे. सो शिक्षा झाली पाहिजे. रुपाली तुला कसं कळत नाही ग? मलाच कळत नाही ना. रुपाली सो समज हीच माझी शेवटची इच्छा आहे. जमलं तर पूर्ण कर. रुपाली तू ना तू खूप थकलंय. 2-3 दिवस काय खाल्लं पण नाही ना व्यवस्थित. तू आराम कर, तू आराम कर. ये आराम करायची. ये आराम कर. पड अशी. हा मी पटकन खाते ना, आपला खायला आणतो. हा खायला आणतो आपल्याला. तू पड इथे आणि घाबरू नको, मी आहे इकडे. वहिनी, मला तुझ्याशी बोलायचंय. हा वहिनी बोला ना. आता रुपाली जी काही बोलत होती ना, ते सगळं मी ऐकलं आणि ती बोलते ते खरं आहे. म्हणजे रुपालीला न्याय हवाय ना. हा पण तू तिला मिळवून दे. हा पण कसं?
गोळ्या दिल्यात. थोडं काम आहे, बोलला घरी थोडं लक्ष ठेव. लाईट गेले ना. मी बोललो टेन्शन नॉट, आपण आहे ना. तुझं घर ते माझं घर, काय बरोबर ना? दरवाजा लावतो म्हणजे कसं तुम्हाला भीती वगैरे काय वाटणार नाही. बसू का? बसतो तिच्या आईला. काय हो सोम बोलवता तुम्हाला कसले तरी भास होत आहेत. काहीतरी म्हणे कोणतरी येऊन तुम्हाला त्रास देतोय, हात लावून जातोय. खरं आहे का? अनेक काहीतरी बोलला. हा तुम्हाला इलायचीचा पण वास होतो. असं का? तुझा नवरा कसला येडा आहे का? पाठवून पाठवून पण मलाच पाठवलंय तुझ्यावर लक्ष ठेवायला. त्याला तरी काय माहिती. इतके दिवस झाले माझं तुझ्यावरती लक्ष येते. अगं एवढं टेन्शन कशाला घेते? हे तुला काय झालं नाही पाहिजे? साला त्याची तुला बघितलं ना, नजरेसमोर हटतच नाहीस का तू? आणि एकदा आपल्या नजरेसमोर कोणी बसलं ना, असं असं कळवतो आपण. रेकॉर्ड चांगला आपला. हा हे अगं घाबरायला काय झालं? अगं मला चुकीचं नको समजू. अगं आवडायला लागले तुम्हाला खरं. तुला काय पाहिजे बोल ना, बोल मला. तुला सगळं घेऊन देतो मी. हा जेवढं तुझा नवरा तुला पुरवणार नाही ना, तेवढं सगळं पुरवून नाही नाही. किती पण हातपाय मारले ना, घंटा काय फरक नाही पडणार आहे मला. समजताय का? हे बघते ना इतके दिवस असा निघून जातोय. सांगतो ऐक माझं, त्यात तुझी पण भलाई आहे आणि माझी पण. हा आता शाण्या बाळासारखा ऐकायचा. चल लय झालं. ए वर्षा तू काय नाही पडव्या, मी कमी पडते का तुला? काय ती बहिणीसारखी येणार आहे तुला? बहिणीसारखी आहे ना, आणि तू हे सगळं केलंस तिच्यासोबत. ती आंधळी तुझा गैरफायदा घेतलास. हा गैरफायदा घेतलास. हा किती मुलींना छळलेस रे. चांगलाच रेकॉर्ड आहे तुझा, चांगलाच रेकॉर्ड आहे. ही नजर आहे तुझी बाईकडे बघण्याची, ही नजर आहे. तसं नाही. एका बरोबर बाप असणार रे तू. लाज नाही वाटली तुला? हा बोल नाही राक्षस बोल. ऐकून तरी घे. अगं वर्षा आज तू तुला त्रास देणार माझा नवरा. ताई मला माफ करा. ताई मला माफ करा. लाज नाही वाटत आहे? लाज नाही वाटत आहे? अजून पण तिला ताई म्हणतोयस? आपला पोराचा तरी आपला नाही हा? माझा मुलगा, आणि त्याला सांभाळायला ना मी खंबीर आहे. तुझ्यासारखी
नरकीची सावली पण पडू देणार नाही त्याच्यावर. तुझ्यासारख्या राक्षसांना असंच मोकळं सोडलं ना तर बाईचं जगणंच मुश्किल होईल. साहेब घेऊन जायला. आणि जितकी कडक शिक्षा करता येईल ना तितकी कडक शिक्षा करा. आणि एक बायको म्हणून नाही बाई म्हणून सांगते. बघितलंस ना तू बघितलंस ना मी खोटं नव्हतं बोलीत मी तू खरोखर होता तो खरोखर होता सोम मी खोटं नव्हतं बोलत रे सोम त्याने ना माझ्यावर बलात्कार केला असता तर हा माझ्यावर बलात्कार केला असता तर मी काय केलं असतं सोम मी काय केलं न्यूजवर बघितलंय मी ते लोक ना बलात्कार करतात आणि मारून टाकतात मुलीला सोम मारून टाकतात रे. माझं चुकलं रुपाली, माझं चुकलं. मला तुझं ऐकायला आवडतं का? तुझा विश्वास नाही ठेवला. आतापासून मी तुझं सगळं ऐकत जाईल. तुझं सगळं ऐकलं. मी कधी तुला एकटीला नाही सोडलं. तू बोलशील ते सगळं करेल. आणि घाबरायचं ना आता घाबरायचं ना. पोलीस त्याला घेऊन गेले. त्याला कठोर शिक्षा होईल. तुला कधीच एकटीला नाही सोडणार. आणि तू सांगशील ना त्या सगळ्या बकेट लिस्ट पूर्ण करेल. रुपाली तुझी बकेट लिस्ट होती ना केली ना मी पूर्ण. एकदम कडक नाट्यसंस्था सविने सादर करीत होतो प्रत्येक महिलेची बकेट लिस्ट.